नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण. मराठी व्याकरणातील आज अतिशय महत्त्वाचा टॉपिक परीक्षेच्या अनुषंगाने तो म्हणजे आहे शब्दांच्या जाती. महत्त्वाचा टॉपिक कोणता? शब्दांच्या जाती. हा आज आपण टॉपिक बघणार आहोत. यामध्ये शब्दांच्या जाती ह्या एकूण किती आहेत? 8 आहेत. शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आहेत. हे बघण्यापूर्वी आपण पहिलं जाणून घ्यायचं की शब्द म्हणजे नेमकं काय. आता पहिलं आपण काय बघायचं तर शब्द म्हणजे काय. आता तुमच्या पुढे मी काही अक्षर लिहितो. पहिल्यांदा आपण जाणून घ्यायचं की शब्द म्हणजे काय. आता ही वरती तुमच्या समोर काय आहे? ही अक्षर आहेत. ही काय तुमच्या समोर? ही अक्षर आहेत. आता ह्या अक्षरांना मी एक ठराविक क्रमाने घेतो. पहिल्यांदा मी घेतला ग, नंतर मी घेतला व आणि नंतर घेतला मी त. ही वरची जी अक्षर आहेत ही मी ठराविक क्रमाने घेतली. इथे त्याचा क्रम वेगळा होता. याला अर्थ होता का? काही प्राप्त नाही. आता तीच मी ठराविक क्रमाने घेतली. पहिल्यांदा घेतला ग, नंतर व आणि त. याला एक अर्थ प्राप्त झाला का? गवत. याला काय झालं? एक अर्थ प्राप्त झाला का? गवत बोलल्यानंतर तुमच्या समोर आलं का की बाबा गवत म्हणजे नेमकं काय? तुमच्या डोळ्यासमोर आलं म्हणजे काय झालं? याला एक अर्थ प्राप्त झाला. म्हणजे ह्या अक्षर जी होती यांना मी ठराविक क्रमाने इथे घेतलं. ठराविक क्रमाने मी घेतलं तेव्हा त्याला काय झालं? एक अर्थ प्राप्त झाला. म्हणजेच काय? शब्दाची व्याख्या ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला किंवा अर्थपूर्ण समूहाला म्हणा किंवा अर्थपूर्ण समूहाला अर्थ प्राप्त झाला तेव्हा काय होतं? तर तुमचा शब्द तयार होतो. तेव्हा काय तुमचा तयार होतो? शब्द तयार होतो. आता बघा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला. आता ही वरती अक्षर होती, त्यांचा एक विशिष्ट क्रमाने आपण त्यांना घेतलं. अक्षरांच्या समूहाला काय घेतलं आपण? एक विशिष्ट क्रमाने घेतलं. तेव्हा त्याला काय झालं? एक अर्थ प्राप्त झाला. काय झालं? त्याला एक अर्थ प्राप्त झाला. इथे अर्थ आहे का? काही याला नाहीच. ही अक्षर आहे. इथे घेतल्यानंतर त्याला काय झालं? एक अर्थ प्राप्त झाला. मग अशा अर्थ प्राप्त जेव्हा अक्षरांना होतो तेव्हा तुमचा काय होतो? तयार शब्द तयार होतो. तेव्हा तुमचं काय तयार होतो? तर शब्द तयार होतो. म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला ही जी अक्षर आहेत ती ठराविक क्रमाने आली. त्या अक्षराला एक ठराविक क्रमाने आल्यानंतर अर्थ प्राप्त झाला. एक काय झालं? त्यांच्या समोर एक अर्थ प्राप्त झाला. त्याला काय म्हणतो आपण? शब्द असे म्हणतो. काय म्हणतो? शब्द असे म्हणतो. शब्द म्हणजे काय आणि पद म्हणजे काय यातील फरक. शब्द आणि पद यांतील फरक बघायचा. शब्द बघितला व्याकरणामध्ये शब्द आणि पद हे तसं बघायला गेलं तर आपण व्याकरणामध्ये एक सेमच वापरतो, सेमच असं म्हणतो. परंतु त्यामध्ये एक छोटासा फरक आहे, तो आपण बघूया. आता इथे आहे शब्द पाणी. हा काय आहे? एक शब्द आहे. पाणी हा काय आहे? शब्द आहे. यामध्ये हा मूळ शब्द आहे. तर व्याकरणामध्ये ह्या मूळ शब्दाला काय म्हणतात? तर प्रकृती म्हणतात. काय म्हणतात? तर प्रकृती म्हणतात. आता ह्याच शब्दामध्ये जो हा पाणी शब्द आहे यामध्ये काही बदल होतो. जसं आपलं शरीर आहे, आपलं शरीर आजारी पडलं तर आपण काय म्हणतो? आजार झाला. म्हणजे काय होतं? विकृती येणे किंवा विकृत होणे म्हणजे काय? बदल होणे, शरीरामध्ये बदल होणे. तसं व्याकरणामध्ये शब्दांमध्ये आता हा जो मूळ शब्द आहे तो मूळ शब्द त्याला काय म्हणतात? प्रकृती असं म्हणतात. आता ह्या मूळ शब्दामध्ये आता बघा, हा शब्द आहे पाण्यात. काय आहे? पाण्यात. काय आहे? पाण्यात. पाणी ह्या शब्दात बदल झाला. पाणी या शब्दाचा काय झाला? बदल झाला. त्या बदल झालेल्या शब्दाला काय म्हणतात? पद असे म्हणतात. काय म्हणतात? पद असे म्हणतात. आणि ह्या मूळ शब्दामध्ये काय झालं? बदल झाल्यामुळे काय झाली? ही तुमची विकृती झाली.
काय झाली तुमची ही विकृती झाली. मूळ शब्द तुमचा मूळ शब्द काय झाला तुमचा प्रकृती. आणि जर त्या प्रकृती किंवा मूळ शब्दामध्ये बदल झाल्यानंतर तयार होणारी काय होते विकृती. उदाहरणार्थ पाण्यात